हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तेजल हियर. आज आहे लक्ष्मी पूजन, दिवाळीचा मेन दिवस. सकाळी मी सर्व घरातली कामं करून घेतली कारण की आमच्या मावशी वगैरे पण येणार नव्हत्या. छानपैकी स्वयंपाक केला, देवाला नैवेद्य दाखवला आणि आता वाजले दुपारचे 3. लक्ष्मी पूजनला वेळच मिळत नाही, पूर्ण दिवस आवरण्यामध्येच जातो. मी सर्व माझं बेडवरती काढून ठेवले, मी काय घालणार आहे तुम्हाला ते पण दाखवते. आता मी सर्व पूजेची तयारी पण करणार आहे, रांगोळी वगैरे काढणार आहे कारण त्याला खूप वेळ जातो. मला सर्व व्यवस्थित छान सजवायला खूप आवडतं. घरामध्ये पूर्ण डेकोरेशन करायचे, पूजा मांडायची, रांगोळ्या काढायच्यात, भरपूर सारं काम आहे. आजचा व्लॉग पण खूप छान होणार आहे. तुम्हाला कळेल मी कशी पूजा करते, कसं डेकोरेशन करते, आम्ही कशी सेलिब्रेट करतोय दिवाळी. सो व्लॉग कंटिन्यू करा. विशालनी त्याचा कुर्ता काढून ठेवलाय घालण्याचा आणि मी माझी साडी काढून ठेवली. इथे गोल्डन कलरची साडी आहे. सर्व ज्वेलरी वगैरे मी आधीच अरेंज करून ठेवलेली आहे कारण की नंतर खूप घाई होती. हो, काय चाललंय तुमचं? सर्व कॅन्डल्स पण ते मी बाहेर काढून ठेवलेलं आहे. त्यानंतर हे सर्व मांडून ठेवल्यामुळे सर्व इझी झालंय अरेंज करायला. आणि तेजल तुम्हाला सांगेलच ह्या वर्षी नवीन काय काय आम्ही बाय केलंय. या वर्षी मी खूप सारी शॉपिंग केली आहे. हे पाहताय तुम्ही, हे सर्व मी न्यू घेतलेलं आहे या वर्षी. आणि हे जे आहे हे सुद्धा मी नवीन घेतलेलं आहे. हे सर्व मी मीशो ऍप वरून घेतलेलं आहे. त्यानंतर हे एलिफंटच्या क्यूट अशा पंट्या. तर हे सर्व मला अरेंज करायचंय, कुठे कुठे काय काय छान दिसतंय. आणि हे सुद्धा तुम्ही पाहू शकता, स्वस्तिकची रांगोळी आहे. आणि ह्या पंट्या सुद्धा तुम्ही पहा, लोटस आणि त्याच्यावरती ग्लास आहे. हे पण मला खूप छान वाटलेलं, तर त्यामुळे ते सुद्धा मी घेतलंय. सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या मी मीशो ऍप वरून घेतले. मला एक कमेंट सुद्धा आली होती की तुम्ही हे सर्व कुठून घेतलंय, जे लोटस हँगिंग आहे तिथे लावले, दाखव त्यांना. तर हे सर्व काही जे आहे तर ते मी मीशो ऍप वरून घेतलेलं आहे. आणि हे जे तोरण आहे ते सुद्धा मी मीशो वरूनच घेतलंय. हे सकाळीच लावलंय आम्ही इथे दोघांनी. आज पूर्ण घरामध्ये आम्हाला दिवे लावायचे आणि खूप छान सजवायचंय आमच्या दोघांचं घर. कसं करतोय, कसं सजवतोय आमचं घर, तर ते पाहायचं असेल तर ब्लॉग कंटिन्यू करा. आणि हा व्लॉग तुम्ही पाहिला का आमचा दिवाळीचा पहिल्या दिवसाचा? हा व्लॉग ज्यांनी पाहिला नसेल अजूनही तर त्यांनी जा आणि पहा. हा पण ब्लॉग खूप इंटरेस्टिंग झालेला आहे. 100 रुपये किलो. आणि हे जे शेवंती वगैरे आहे हे काहीतरी 100 रुपये पाव होते. पण मला दिवाळीच्या वेळेस फुलांची रांगोळी खूप आवडती. पूर्ण मी बाहेर डोअरच्या इथे छान फुलांची रांगोळी काढणार आहे. त्यासाठी मी इतकी सारी फुलं घेतली आहेत. घरामध्ये पण मला फुलांची रांगोळी काढायची आहे. तुमच्याशी बोलता बोलता 3:30 वाजले. अर्धा तास माझा इथेच गेलाय. सो विदाउट वेस्टिंग टाइम लवकर लवकर चालू करूया. किती वेळ अजून त्याची? अजून 1 तास तरी लागेल. माझी ही बॉर्डर कम्प्लीट झाली आहे. तिथे थोडंसं डेकोरेशन बाकी आहे अजून. आणि ही रांगोळी पण होत आली आहे ऑलमोस्ट. आतमध्ये पण करायची मला. सो फायनल लुक तुम्हाला दाखवेलच कम्प्लीट झालं. छान वाटतंय. थँक्यू गाईज. पाहू शकता माझी रांगोळी कम्प्लीट झालेली आहे. आता इथे थोड्या मी पंट्या वगैरे अरेंज करणार आहे. अँड माय रांगोळी इज रेडी. कुठे लावणार आहे पण ती तेज? इथे. ओके, आता पूजेची तयारी करूयात. त्याच्या रांगोळी कधी काढणार तू इथे? आता लगेच पूजा झाल्यावरती ना? नाही, आताच काढते. हो का? रांगोळी काढल्यावरती आतमध्ये काम नाही करता यायचं त्याचं? बाहेर आवरायला 1.5 तास लागलाय. आणि आता वाजले 4:30 पावणे 5. तर 7 वाजेपर्यंत मला पूर्ण रेडी करायचं कारण मला सुद्धा आवरायचंय स्वतःला. तू बाहेर रांगोळी काढण्यासाठी 1.5 तास लावला कारण खूप होतं गाईस. तुम्ही पाहिलं, खूप मोठी रांगोळी काढली. इथे किती वेळ लावशील? इथे 1 तासामध्ये होऊन जाईल. तुला हेल्प करतो. बरोबर.
मागच्या वर्षी आमची पहिली दिवाळी होती, त्यामुळे आम्हाला खूप धावपळ झालेली. सर्व एक एक गोष्ट आम्हाला घ्यावी लागत होती. पण मी मागच्या वर्षी जे घेतलंय ते तसंच व्यवस्थित ठेवल्यामुळे मला आता खूप इझी जाते पूजा मांडायला किंवा बाकीचं डेकोरेशन करायला, घरातलं आवरायला. तर मी एक असं पूर्ण बॉक्स केला होता आणि त्यामध्ये सर्व दिवाळीचं सामान ठेवलेलं. तर हे पण मी पूजेचं असंच ठेवलंय, त्यामुळे मला जास्त काही घ्यावं सुद्धा लागलं नाहीये आणि मला खूप इझी जाते सर्व गोष्टी करण्यासाठी. तुम्ही पाहू शकता वैभव लक्ष्मीचा ड्रेस वगैरे हे मी लास्ट इयरच घेतलं होतं. खूप छान आहे, तर हेच मी यूज करणार आहे या वर्षी सुद्धा. ऍक्च्युली तेजलला आधीपासून सवय आहे सर्व व्यवस्थित ठेवायची, व्यवस्थित अरेंज करायची. आणि घर पण पाहू शकता खूप छान असं व्यवस्थित मेंटेन केलंय. 1 इयर कम्प्लीट झालंय, पण असं वाटतं अजून नवीनच आहे. आणि आपलं घर व्यवस्थित ठेवलंच पाहिजे, कारण की जर घरात स्वच्छता असेल, नेटकेपणा असेल, तर तिथे लक्ष्मी सुद्धा नक्की येणार, नक्की नांदणार. आणि आपल्याला स्वतःला पण खूप पॉझिटिव्ह वाटतं जर घर स्वच्छ असतं. वी बोथ लाईक क्लीन हाऊस आणि आम्ही दोघंही प्रयत्न करत असतो व्यवस्थित ठेवण्याचं, क्लीन ठेवण्याचं. त्यामुळेच आय गेस व्यवस्थित राहिले सर्व. देवीची स्थापना झालेली आहे आणि आता स्वीट्स वगैरे ठेवायचे आम्हाला तिथे. विशाल सर्व मांडेलच बाकीची पूजा जी असते ते, आणि मी खाली इथे तोपर्यंत रांगोळी वगैरे काढून घेते. देवाच्या इथे रांगोळी बनवते फुलांची, तर ती थोडी वेगळी बनवून आली यावेळेस. तर तुम्हाला कम्प्लीट झाल्यावर दिसेलच. वेगळी डिझाईन आहे. तर येस, त्यासाठी पाहत राहा ब्लॉग. दोघांनी मिळून केलं की फास्ट होतं. जर एकच करत राहिलं तर मग खूप वेळ जातो. त्यामुळे मला विशाल मी काही करत असेल तरी तुम्हाला मदत करतोच. विशाल, तो किल्ला बनवायचा? हो, भारी बनवायचो मोठा. आम्ही पण किल्ला बनवायचो आणि त्याच्यावरती हाळीव टाकायचो गवत यायला. आम्ही पण करायचो. आणि नंतर दिवाळी झाल्यावर गाईज आम्ही त्याच्यामध्ये सुतळी बॉम्ब लावायचो आणि तो किल्ला उडवून टाकायचो. सेम इयर आम्ही पण तेच करायचो. सुतळी बॉम्ब लावायचा आणि सर्व किल्ला फोडून टाकायचा. हे पाहते झाले का क्लिअर, ऑल डन. ऑलमोस्ट सर्व होत आलेलं आहे, सर्व अरेंज केलेलं आहे. खूपच भारी वाटते तेजलला यावेळेस. पूजा खूप भारी मांडली तेजलने, हे पाहू शकता. आता फायनल टच देण्याचं बाकी आहे. तर आम्ही पण रेडी होतो, त्यानंतर तुम्हाला दाखवतो. तेजल ह्यावरती नंतर ना फुलाच्या पाकळ्या ठेवेल. हे जे डेकोरेशन आहे तर हे आमच्या राधाकृष्णांसाठी आहे. मी अजून 2 ऑर्डर केले होते पीस, जे की मोर होता त्यावरती आणि कॅन्डल्स होते. ते पण खूप सुंदर होतं. ऍक्च्युअली कॅन्सल झालं ते. का झालं ते कळलं नाही. ते पण छान दिसलं असतं. इट्स लुकिंग ब्युटिफुल. हे गाईज, तर मी रेडी झालेली आहे आणि कसा दिसतोय माझा लुक ते मला कमेंट करून नक्की सांगा. पूर्ण गोल्डन साडी आहे आणि रेड कलरचे बँगल्स, ज्वेलरी. ही ज्वेलरी मी धनत्रयोदशीला घेतली होती, तीच मी आज वेअर केली आहे. इयरिंग्स आणि माझी हेअरस्टाईल सुद्धा पाहू शकता. मी तर अजून पाहिली नाहीये बॅक साईडनी कशी दिसतीये, पण घरच्या घरी फास्ट मध्ये मी केली आहे ही हेअरस्टाईल. 1 तासामध्ये हा लुक केलाय मी क्रिएट. खूप फास्ट केलाय. आता 7:30 झालेत आणि 1 तास आहे फक्त, तर 1 तास आम्हाला इनफ आहे. तर मस्तपैकी छान आरती वगैरे करतो. तेजल खूपच सुंदर दिसते. थँक्यू. टीव्ही लावून घेऊयात, त्यानंतर ना आरती करू. आणि विशालचा पण लुक खूप सुंदर दिसतोय. तुम्हाला दाखवते मी त्याचा फुल लुक. विशालनी शेरवानी वेअर केली आज. येस, छान वाटतोय. कलर वेगळा आहे ना. हो, ब्राऊन शेड मध्ये. चलो फटाफट लावून घेऊयात दिवे. विशाल, मी इथले लावते, देवाच्या इथले. तू तिकडचे लाव, बाहेरचे.
ठेवू का आता? दिवे लावून झालेले आहेत. आता मस्तपैकी आरती स्टार्ट करतीये. बाहेर खूप फटाके वाजतायत त्यामुळं आवाज येत नसेल. औक्षण करणारे. ऍक्च्युली माझी मम्मी आम्हाला लक्ष्मीपूजन झालं सगळ्यांना औक्षण करायची, तर त्यामुळे मी आज त्याला औक्षण करते. औक्षण झाल्यानंतर ना मी तेजलचं औक्षण करणार आहे, कारण की लक्ष्मी तेजल आज लक्ष्मीपूजन असल्यामुळे तेजलचं औक्षण करणं तर बंद करतो. फर्स्ट टाइम विशाल औक्षण करतोय मला लक्ष्मीपूजनला. माहिती नाही त्याच्या कसं डोक्यात आलंय, पण ब्लॉग मध्ये पाहिलं होतं मी. म्हटलं आपण पण नेक्स्ट टाइम करूया. नेक्स्ट टाइम राहील तर यावेळेस आपण स्टार्ट करूया. आता जर लक्ष्मीपूजनला मी तेजलला औक्षण करेल. तेजल दिवाळी. विशालने इतकी छान मिठाई आणली आहे, हे पाहू शकता. मिठास मधून आणली आणि ही पाण्याची बर्फी आहे, खूपच भारी. येस, आणि मी 2 घेतले आणि अजून सुद्धा भरपूर ऑप्शन आहेत, मी दाखवते तुम्हाला. हे बघा, आणि खूप टेस्टी आहे. तर आता मी हे दोघंही फिनिश करणार. येस. आणि आमचं वेट वाढवणार आहे. आज डाएट नाही करणार आम्ही, आज फुल खाणार आहे. दिवाळीनंतर पुन्हा डाएट आम्ही स्टार्ट. मस्त आहे, दोन्ही पण छान आहेत. बर्फी खाऊन झाली आहे. आता मस्तपैकी आमच्या दोघांचे शूट करतो, तेजलचं शूट करतो. त्यानंतर आम्ही फटाके वाजवायला जाणार आहे. तेजल आरती खूपच छान झाली. येस, आरती करून इतकं छान वाटलं गाईज. आणि मी महालक्ष्मीचा मंत्र सुद्धा म्हणते 108 वेळा. त्यानंतर महालक्ष्मीची कहाणी वगैरे असते तर ते पण वाचते. आणि त्यामुळे अजूनच प्रसन्न वाटतं, खूप पॉझिटिव्ह वाटतं. या घरातली आमची दुसरी दिवाळी आहे आणि ती पण खूप थाटामाटात झाली. दोघेच जण पण खूप भारी वाटतं, कारण की दोघे मिळून आम्ही मस्तपैकी आमचं घर सजवतो, छानपैकी पूजा करतो आणि खूप फ्रेश वातावरण असतं. पुढच्या वर्षी पण आमची दिवाळी अशी छान हो, हीच देवीकडे प्रार्थना. उद्या आम्ही जाणार आहे गावी मम्मी पप्पांना आणण्यासाठी आणि त्यांच्याबरोबर सेलिब्रेट करणार आहे, तर अजूनच मजा येईल. येस, विशालचे मम्मी पप्पा येणार आहेत, बहीण येणार आहे आणि ते पण असणार आहे, तर त्यांच्यासोबत सुद्धा तुम्हाला व्लॉग पाहायला. मृणाल आलेली आहे. हाय, हॅपी दिवाळी. बसा बसा. छान केलं, सुंदर.
मीराताई सांगतात दादा एकदम पाया पडताना खाली वाकून खाली बसून पाया पडतात. आणि आता तर 3-3 वेळेस बसून पडतो तिघांच्या वाटण्याचे फोटो काढून झालेले आहेत. तेजल खूप दमली आहे त्यामुळे बसून घेतलंय ते. आणि खरंच त्याने खूप काम केलंय पण अजून थोडं दमायचंय त्याच्यात तुला. फटाके फोडायचे. खाली जाऊ, फटाके घेऊन जाऊयात आणि एन्जॉय करूयात. येस चलो फिर. चलो. आणि आमचे फोटो कसे आलेत गाईज तर ते तुम्हाला जर पाहायचे असतील तर आमच्या इंस्टाग्राम पेजला चेक करा, तेजल जावळकर 7 ला. तर तिथे तुम्हाला सर्व आमचे फोटोज व्हिडिओज दिसतील. सर्व फटाके आहेत आणि तेजल खूप एक्साइटेड आहे. मला गाईज स्पेशली स्काय शॉट लावायला खूप आवडते. ते फोटो काढायचे ना. हो. हे पहा गाईज, हे मृणांनी घरी बनवलंय पुठ्ठ्यापासून. खूप सुंदर वाटतंय, असं वाटतं रेडीमेड आणलंय. ठीक आहे. रळाला हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. मृणांनी पाहू शकता खूपच सुंदर रांगोळी काढते. फुलभाज्याला मृणाल सुंसुंदरी ना सुनसुंदरी बोलते आणि आम्ही फुलभाज्या बोलतो. सुंदरी लावलेली आहे. फटाके वाजवायला भरपूर जण आले आमचे फ्रेंड्स आणि आता आम्ही फटाके वाजवणार आहे. चलो. मस्त सगळ्यांनी फटाके उडवले, एन्जॉय केला भरपूर. आणि सगळ्यांच्या घरी आम्ही पण गेलो होतो, तिथे व्लॉग शूट नाही केला. आता वाजलेत हे पाहू शकता तुम्ही 11:15 आणि आता आम्हाला जेवण करायचंय, चेंज करायचंय. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा. आम्हा सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी दिवाळी. बाय बाय गाईज. लव्ह यू ऑल. कीप लव्हिंग, कीप सपोर्टिंग. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्लॉग.